कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय रुचिताला आता सगळ्यात जास्त? गेम चेंजचा. अ, या 2 आठवड्यांमध्ये मी गेम शिफ्ट केला होता. म्हणजे मी जे एक अग्रेसिव्ह, तडकीफड बोलणारी, तोंडावर बोलणारी जी मुलगी होती, तिथून मी यू टर्न मारून मी एक सॉफ्ट ह्युमरकडे, sarcasmकडे जाणारी. तुम्ही नॉमिनेशन टास्कला पण बघितलं असेल, की अचानक मी तन्वी आणि आरबी सोबत सॉफ्ट झाले होते. भांडणं डिसॉल्व्ह केली होती. त्यांच्याशीही जाऊन बोलत होते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होते. मे बी ते कुठेतरी लोकांना तो ट्विस्ट असा हे झालं, की अरे नाही, आम्हाला हिला अशीच बघायची सवय आणि हिने यू टर्न मारला. मला स्टार्टिंग आता मी रिएलिटी शोज केलेत, सो आय नो हाऊ रिएलिटी शोज वर्क्स. तर मला स्टार्टिंगपासूनच एक आयडिया होती, की ज्या दिवशी मी पॉझिटिव्ह होईल, त्या दिवशी मी घराच्या बाहेर पडेल. ही मला आयडिया होती म्हणजे होतीच. आणि स्टार्टिंगपासूनच इतका निगेटिव्ह ग्राफ चालू होता, इतका निगेटिव्ह ग्राफ चालू होता. आणि ते असं नाही ते मुद्दामून केलं होतं. ते घडत चाललं होतं कारण की माझी पर्सनॅलिटीज खूप आउटस्पोकन आणि अशी तडकीफडच आहे. पण मला माहिती आहे ज्या दिवशी पॉझिटिव्ह होईल, त्या दिवशी मी घराच्या बाहेर जाईल. पण मी अशी होते, की मे बी 7 आठवडे इतकं बोलतायत. मी हळू चेंज आणला होता माझ्या गेममध्ये खूप. पण तो खूप व्हिजिबली दिसत नव्हता. या 2 आठवड्यांमध्ये खूप व्हिजिबली दिसायला लागले कारण की मी सगळी भांडणं डिसॉल्व्ह करून घेतली. सो आय थिंक ते नव्हतं करायला पाहिजे. ते जर का नसतं केलं, तर मी गेममध्ये राहिली असते. त्याच एक गोष्टीचा पश्चाताप आहे, की माझं जे रिअल कॅरेक्टर आणि रिअल पर्सनॅलिटी मी तेच कंटिन्यू केली असती तर राहिली असते गेममध्ये.